हाय फ्रेंड, तर आज आपण प्रॅक्टिस सेट 1.5 बघणार आहोत. तर 1.5 मधलं फर्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. तर बघा काय आहे, 2 नंबर डिफर बाय 3 म्हणजे 2 नंबर मधला डिफरन्स जो आहे तो 3 आहे. त्यानंतर काय सांगितले, द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19 म्हणजे समेशन किती आहे 19. तर इथे काय करायचं, पहिलं आपल्याला ही जी इथपर्यंत स्टेटमेंट आहे यापासून एक इक्वेशन बनवायचं. म्हणजे ते सेंटेन्स दिलेलं असतं त्यापासून आपल्याला इक्वेशन बनायचं. 2 नंबर डिफरन्स बाय 3, तर 2 नंबर कन्सिडर करायचे. लेट ग्रेटर नंबर इज x, मोठा नंबर x घ्यायचा, अँड स्मॉलर नंबर इज y. आता स्मॉलर नंबर आपण काय घेतला y. आता पहिलं स्टेटमेंट काय, 2 नंबर डिफर म्हणजे काय, डिफर बाय 3 म्हणजे 2 नंबर मधला डिफरन्स काय 3 आहे. म्हणजे मोठा नंबर मायनस स्मॉलर नंबर म्हणजे काय होणार आहे आपलं इक्वेशन, ग्रेटर नंबर इज x, स्मॉलर नंबर इज y, x मायनस y इज इक्वल टू 3. इक्वेशन नंबर 1. हे जे स्टेटमेंट बनवलं ते इथपर्यंत जे आपली जी प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे त्यापासून बनवलं. आता दुसरं स्टेटमेंट बनवू, द सम म्हणजे समेशन करायचे आपल्याला. द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर म्हणजे काय, स्मॉलर नंबर y, ट्वाइस करायचा म्हणजे 2 टाइम्स करायचा म्हणजे yचं काय होणार 2y, अँड थ्राइस द ग्रेटर नंबर किती x, थ्राइस करायचा म्हणजे 3 पट करायचं आणि त्यांची समेशन करायची. म्हणजे काय येणार इक्वेशन, थ्राइस द ग्रेटर नंबर प्लस ट्वाइस द स्मॉलर नंबर, समेशन किती आहे 19. याला इक्वेशन नंबर 2 म्हणणार. आता यानंतर आपल्याला काय करायचं, फाइंड दी नंबर म्हणजे ग्रेटर नंबर आणि स्मॉलर नंबर आपल्याला फाइंड आउट करायचे. तर कसे फाइंड आउट करणार आहे बघा. आता इथे इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. येथे इक्वेशन नंबर 1 मध्ये एक्सचा कोएफिशियंट 1 आहे आणि इथे इक्वेशन नंबर 2 मध्ये एक्सचा कोएफिशियंट 3 आहे. त्यामुळे काय करायचं, या ज्या कोएफिशियंट नाही एक्सच्या कोएफिशियंटनं इक्वेशन 1 ले मल्टिप्लाय करायचं. मग काय लिहिणार, मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3. मग इक्वेशन 1 काय बनणार, 3 मल्टिप्लाय बाय x, 3x मायनस 3 मल्टिप्लाय बाय 3y इज इक्वल टू 3 इंटू 3 म्हणजे काय होणार, 3x मायनस 3y, 3 मल्टिप्लाय बाय 3 9. हे तुमचं इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3 ऑब्झर्व करा. इथे काय आहे 3x आणि इथे पण काय आहे 3x. म्हणजे इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 याचं जेव्हा सबट्रॅक्शन करणार तेव्हा तुम्हाला y ची व्हॅल्यू भेटणार. y म्हणजे तुमचा स्मॉलर नंबर. तर चला करूया. तर काय इक्वेशन नंबर 2, 3x प्लस 2y इज इक्वल टू 19. इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 3, 3x मायनस 3y इज इक्वल टू 9. दोन्हीचं काय करायचं आपल्याला, सबस्ट्रॅक्शन. इक्वेशन नंबर 3 सबस्ट्रॅक्शन करायचं म्हणजे काय करणार आपण, साईन चेंज करणार. इथे प्लस साईन आहे तर काय होणार मायनस, इथे मायनसचं प्लस, इथे प्लसचं मायनस. 3x विल बी कॅन्सल. सो 2 प्लस 3 5y इज इक्वल टू 19 मायनस 9, 19 मायनस 9 10. Therefore y is equal to 10 upon 5. Therefore y is equal to 2. So smaller number is a 2. आता आपण ग्रेटर नंबर कसे फाइंड आउट करणार आहोत, तर y is equal to 2 put in equation 1. So put y is equal to 2 in equation 1. So we are getting greater number. Therefore x minus 2 is equal to 3. Therefore x is equal to 3. मायनस 2 तिकडे गेल्यानंतर प्लस 2 होणार, x प्लस 2. Therefore x is equal to 5. So our answer is x is equal to greater number is equal to 5. Y is equal to smaller number, it becomes 2. So this is your answer.
तर आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये बघा, आय एम रेक्टँगल. आय एम रेक्टँगल म्हणजे काय, हा रेक्टँगल आहे. रेक्टँगलमध्ये काय असतंय, ही लेंथ आहे, म्हणजे ही लेंथ आणि ही लेंथ दोन्ही लेंथ सेम असणार. म्हणजे ही 5 सेंटीमीटर असली तर ही पण 5 सेंटीमीटर असणार. पण यामध्ये जी लेंथ दिलेली आहे ती व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये दिलेली आहे. आता ही ब्रेथ आहे, ही ब्रेथ जर 3 सेंटीमीटर असणार तर ही पण 3 सेंटीमीटर असणार. म्हणजे 2y आणि x+4 हे दोन्ही इक्वल असणार. तर आपल्याला काय सांगितलेलं इथे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y. x आणि y ची व्हॅल्यू काढायची, म्हणजे आपल्याला सायमल्टेनियसली इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहायचं. त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं, फाइंड माय पेरिमीटर. पेरिमीटर म्हणजे काय, सर्व बाजूंची बेरीज. तर सर्व बाजूंची बेरीज काय असते रेक्टँगलची, ही लेंथ प्लस ही लेंथ म्हणजे ट्वाइस लेंथ प्लस ट्वाइस ब्रेथ, म्हणजे 2 इन ब्रॅकेट l प्लस b. आणि एरिया, एरिया काय असतो रेक्टँगलचा, लेंथ इंटू ब्रेथ. तर चला फर्स्ट आपण काय करू, एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. तर ह्या दोन्ही ज्या लेंथ आहे ते सेम असणार. म्हणजे काय लिहिणार आपण, ही साइड म्हणजे काय 4x मायनस वाय इज इक्वल टू 2x प्लस वाय प्लस 8. ह्या दोन्ही साइड सेम असणार. ही काय असणार तुमची लेंथ, काय असणार लेंथ. म्हणजे लेंथ इज इक्वल टू काय येणार, इथे काय लिहिणार तुम्ही 4x मायनस वाय, हे प्लस 2x इकडे न्या, म्हणजे प्लस 2x काय होणार मायनस 2x, प्लस वाय इकडे न्या म्हणजे काय होणार मायनस वाय इज इक्वल टू 8. म्हणजे काय येणार, आता 4x मायनस 2x म्हणजे किती राहणार 2x, मायनस वाय मायनस 2y इज इक्वल टू 8. एल इक्वेशन नंबर 1 म्हणा. हे काय, त्याचप्रमाणे आपण इक्वेशन नंबर यापासून इक्वेशन बनवणार आहोत. तर काय आहे 2y इज इक्वल टू x प्लस 4. आता ही जी साईड आहे आणि ही साईड सेम असणार, म्हणजे ही काय असणार तुमची ब्रेथ, काय असणार ब्रेथ. तर याच्यापासून इक्वेशन बनवणार आपण. हे 2y इकडे ट्रान्सफर करा म्हणजे x मायनस 2y. आता हे 4 इकडे आल्यानंतर काय होणार मायनस 4 इज इक्वल टू 2. इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ऑब्झर्व करा. इथे काय मायनस 2y आणि इथे पण काय मायनस 2y. म्हणजे आपण दोन्हीचं काय करणार सबस्ट्रॅक्शन, तेव्हा आपल्याला x ची व्हॅल्यू भेटणार. म्हणजे काय लिहिणार आपण, इक्वेशन नंबर 1 काय 2x मायनस 2y इज इक्वल टू 8. आणि इक्वेशन नंबर 2 काय x मायनस 2y इज इक्वल टू मायनस 4. हे तुमचं इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 2, दोन्हीचं काय करणार सबस्ट्रॅक्शन, काय करणार सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर इथे साइन प्लसचं मायनस, मायनसचं साइन प्लस, मायनसचं प्लस, मायनस 2y प्लस 2y कॅन्सल, 2x मायनस x इज इक्वल टू 8 प्लस 4 12. म्हणजे x इज इक्वल टू 12 आलं तुमचं. तुम्हाला x आणि y काढायचं. आता y कसं काढणार, पुट x इज इक्वल टू 12 इन इक्वेशन 2 और इक्वेशन 1. सो पुट x इज इक्वल टू 12 इन इक्वेशन 2. 2 मध्ये पुट करा, काय x म्हणजे काय 12 मायनस 2y इज इक्वल टू मायनस 4. देअरफॉर मायनस 2y इज इक्वल टू मायनस 4, हे प्लस 12 तिकडे गेल्यानंतर मायनस 12 होणार. देअरफॉर मायनस 2y इज इक्वल टू मायनस 12 मायनस 4 मायनस 16. देअरफॉर y इज इक्वल टू मायनस 16 अपॉन मायनस 2. देअरफॉर y इज इक्वल टू मायनस मायनस कॅन्सल, y इज इक्वल टू 8. म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू काय आल्या 12 आणि 8. तर आपण हे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं पेरिमीटर आणि एरिया. तर पेरिमीटरसाठी आपल्याला लेंथ लागणार आणि ब्रेथ लागणार. तर लेंथ म्हणजे काय 4x मायनस वाय. लेंथ म्हणजे काय 4x मायनस वाय. तर लेंथ फाइंड आउट करू आपण. लेंथ इज इक्वल टू 4x मायनस वाय म्हणजे लेंथ. आता इथे किमती टाका,
एक्सची किंमत 12 म्हणजे 4 मल्टिप्लाय बाय 12 मायनस वाय म्हणजे किती 8. 12 इंटू 4 48 मायनस 8 म्हणजे लेंथ किती आली 40. लेंथ किती आली 40. त्याचप्रमाणे ब्रेथ फाइंड आउट करा. ब्रेथ काय तुमची ब्रेथचं इक्वेशन 2y इज इक्वल टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू ब्रेथ म्हणजे 2y इज इक्वल टू ब्रेथ. 2y इज इक्वल टू ब्रेथ 2 इंटू वायची व्हॅल्यू किती 8 म्हणजे 16 तुमची ब्रेथ आली. तर पेरिमीटरचा काय फॉर्म्युला आहे. पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल 2 लेंथ प्लस ब्रेथ म्हणजे काय येणार 2 मल्टिप्लाय बाय लेंथ किती आहे 40 प्लस 16 म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 56. 2 मल्टिप्लाय बाय 56 म्हणजे 112 युनिट. त्याचप्रमाणे आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा. एरिया कसा फाइंड आउट करणार. एरिया इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे एरिया ऑफ रेक्टेंगल. एरिया ऑफ रेक्टेंगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ. लेंथ किती तुमच्याकडं 40 ब्रेथ किती 16 म्हणजे किती येणार 137 64 64 स्क्वेअर युनिट. हे तुमचा आन्सर असणार आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 3 काय द सम ऑफ फादर एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. म्हणजे काय दिलेलं आहे समेशन दिलेलं आहे कोणाकोणाची फादर आणि त्याच्या सनची. मग आपण काय कन्सिडर करू आन्सर लेट फादर एज इज F year and son age is S year. आता यावरून स्टेटमेंट म्हणून आपण इथे समेशन करायची कोणाकोणाची फादर एज म्हणजे F अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन. ट्वाइस म्हणजे एसची ट्वाइस काय होणार 2S. तर काय करणार F प्लस 2S समेशन किती असणार आहे इट इज ए 70. यापासून इक्वेशन नंबर 1. सेकंड स्टेटमेंट काय इफ वी डबल द एज ऑफ द फादर. डबल करायचं म्हणजे काय करायचं 2F 2 टाइम्स अँड ॲड करायचं म्हणजे प्लस साइन इट टू द एज ऑफ हिज सन. सन मध्ये ॲड करायची सन म्हणजे S इज इक्वल टू नंतर काय होणार सम बिकम्स 95. समेशन किती होणार 95. इथे इक्वेशन नंबर 2. हे आपल्याला दोन्ही सॉल्व करायचं आणि F आणि S ची व्हॅल्यू काढायची. तर इथे इक्वेशन नंबर 1 काय F प्लस 2S इज इक्वल टू 70 2F प्लस S इज इक्वल टू 95. तर हे दोन इक्वेशन सॉल्व करणार आहोत आपण. तर इथे Fचा कोएफिशियंट 2 आहे त्यामुळे काय करायचं इक्वेशन मधले काय करायचं 2 ने मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2 मग काय येणार 2 इंटू F प्लस 2 इंटू ट्वाइस S इज इक्वल टू 2 इंटू 70. देयरफॉर 2F प्लस 2 इंटू 2 4S इज इक्वल टू 2 इंटू 70 140. इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3 जर ऑब्झर्व केलं तर इथे 2F आणि इथे 2F आहे. हे केव्हा कॅन्सल होईल जेव्हा आपण सबस्ट्रॅक्शन करू इक्वेशन 2 आणि 3चं. तर काय लिहिणार इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 3. मग इक्वेशन 2 लिहा पहिले काय इक्वेशन 2 ट्वाइस F प्लस S इज इक्वल टू 95. आणि इक्वेशन नंबर 3 काय ट्वाइस F प्लस 4S इज इक्वल टू
140 इक्वेशन नंबर 2. दिस इज इक्वेशन नंबर 3. आता सबस्ट्रॅक्शन करणार म्हणजे काय, साईन होणार चेंज, म्हणजे प्लस काय होणार मायनस, इथे प्लसचं मायनस, इथे प्लसचं मायनस. 2f विल बी कॅन्सल. 1 minus 4 1 minus 4 minus 3s is equal to 95 minus 140 किती येणार minus 45. therefore s is equal to minus 45 upon 3. minus 3 minus minus cancel, so s is equal to 3 1 3 3 5 15. so सनचं वय काय असणार 15 year. how will find out father age? So put this value in equation 1. Put s is equal to 15 year in equation 1. मग काय म्हणणार इक्वेशन 1, f plus 2s is equal to 70. therefore f plus 2 into 50 is equal to 70. 2 into 50 30. so f plus 30 is equal to 70. therefore f is equal to 70 minus 30. हे प्लस 30 तिकडे गेल्यानंतर मायनस 30 होणार. सो f is equal to 40 year. त्यामुळे फादरचं एज काय राहणार, फादर एज 40 year आणि सनचं एज किती राहणार 50 year. हे तुमचं असणार ॲन्सर. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.